शेखावत सरांची भेट घेतली, काय विषय होता? विषय असा की दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो महाराष्ट्रामध्ये, नाशिक त्र्यंबकेश्वर. परंतु मागच्या कुंभमेळ्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे जिल्हा परिषदेचे छोटे छोटे रस्ते होते ते कुंभमेळ्यामध्ये घेतले ते. पण ह्यावेळेस जिल्हा परिषदचं इलेक्शन न झाल्यामुळं तिथं जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष नसल्यामुळे जिल्हा परिषद सगळे रस्ते चुकून राहून गेले. मग त्या संदर्भात माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 30-35 रस्ते 35 रस्ते त्या ठिकाणी राहून गेले. आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना मी निवेदन दिलं. त्यांचं पत्र कुंभमेळा अधिकारी शेखर सिंग साहेब यांना गेलेलं आहे, गॅडम साहेबाला गेलेलं आहे. पण त्यांच्या बोलण्यातून एकच झालं का केंद्रीय कुंभमेळा मंत्री त्यांच्याकडून आम्हाला शिफारस पाहिजे. म्हणून या ठिकाणी जे कुंभमेळा मंत्री शेखावत साहेब या ठिकाणी त्यांना भेटलो, राजेंद्र शेखावत, आणि त्यांच्याशी काल सकाळी चांगली चर्चा झाली आणि त्यांनी ताबडतोब त्याच्यावर स्वाक्षरी केलं आणि कुंभमेळा अधिकारी शेखर सिंग साहेबांना पाठवलं. आणि त्यांनी मला आश्वासन पण दिलं. त्यांना समजून सांगितलं, चर्चा झाली की मी साहेब काही लाखांना भाविक त्या ठिकाणी येत आहे आणि आपण फक्त 5 ते 7 रस्ते करताय. एकूण रस्ते 30-40 रस्ते आहे. ते सर्व रस्ते झाले तर कमीत कमी गर्दी सगळ्या ठिकाणी बसून जाईल आणि सगळ्या भाविकांना दर्शन होईल. त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. तसंच केंद्रीय मंत्री गडकरी साहेब त्यांना जरी भेट झाली नाही, परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांनी, मुख्य अधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं, येणाऱ्या भाविकाच्या दृष्टीने जे काही राहिलेले रस्ते त्यांनी घेतले. मी त्या इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून या दोन्ही मंदिराचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि पुढील जे काही कामं घेतलेत त्या कामाला त्यांना धन्यवाद देतो, थांबतो. नाही, आता लगेच पाठवलं त्यांनी आता पाठवलं. त्यांनी हे माझ्या माहितीप्रमाणे जसं 35 रस्ते. मागच्या वेळेस काय झालं, मी समाज कल्याण सभापती होतो, त्यावेळेस आम्ही ते सगळे रस्ते घेतले आणि करून पण घेतले. परंतु ह्यावेळेस जिल्हा परिषदचं इलेक्शन न झाल्यामुळं ते रस्ते राहून गेले. म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पण भेटलो, पण तिथून काही त्यांनी पाठवलं. पण तो केंद्राचा निधी असल्यामुळं आम्हाला इकडे मंत्री महोदयाची भेट घेण्याची दिलं नाही. त्यांनी डायरेक्ट स्वाक्षर पाठवलं, पण तातडीनं करायला. तो ते 2027ला कुंभमेळा आहे, त्याच्या आत करायचे. त्यांनी अधिकाऱ्याला पाठवलं पण, आणि सकारात्मक चर्चा झाली. 100% त्यांनी सांगितलं हे रस्ते घ्यायला. सर, राजकीय प्रश्न आहे. शशिकांत शिंदे जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी एक लेख लिहिलेला आहे त्यांच्या पक्षाचं जे साप्ताहिक आहे, मुखपत्र. त्यात त्यांनी म्हटलं की अजित पवारांना जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण झालं पाहिजे. विलिनीकरण व्हावं हीच अजित पवार यांची इच्छा होती आणि दादांकडे आमची 100% इच्छाच आहे व्हावं. आम्ही तर सगळे आमदार सांगतो, एक आमचे काही आम्ही 40 पैकी 30-35 आमदार आम्ही 100% सांगतो का ते विलिनीकरण व्हावं. तुमची आजही भूमिका आहे विलिनीकरण? हो, 100% आहे. अडचण कशामध्ये येते? काय ते वरिष्ठ लेवलला पण आमची ती अपेक्षा आहे तर ते दोन्ही पक्ष एकत्र यावं, तरच दादाला खरी श्रद्धांजली. झिरवळ साहेबांची कार्यालयामध्ये रेड पडलेली आहे, त्यांच्या कार्यालयामध्ये पैसे घेताना एक जणांना रंगे हात पकडलेला नाही. तर कोणी कार्यकर्ता शिपाई असं नेमकं साहेब तर दिल्लीला आहे, साहेबांना ती काहीच माहिती नाही, कुठलीच आहे माहिती नाही. आता तिथं काय बुद्धिपुरुष कोण केलं, काही कार्यकर्त्याने केलं, काय केलं. आता शिपाई लोक एवढा मोठा स्टाफ आहे, आता मंत्री आहे आणि मंत्र्याचा एवढा मोठा स्टाफ, एखादा शिपाई कुठल्याही मंत्र्याचा. आता माझ्याकडे सुद्धा मी आमदार असताना सुद्धा माझ्याकडे 4 PA. एखाद्या PAने काही उद्योग केला तर मला काही माहीत राहतं का ते? त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती झिरवळ साहेबांच्या. आता ते विरोधक करणारच आहेत ना. साधा सरपंच का चुकलं तरी सरपंचाला होत्या राजीनामा देत, तुम्हाला गाव नाही चालवता येत, हे चालूच राहतं. परंतु मंत्र्याला काहीच माहीत नाही.
45 लोकांचा स्टाफ आहे. आता एखाद्या शिपायाने सांगितलं असं मी एक काम करून देतो, मला पैसे दे, आणि ते मंत्र्याला थोडंच माहिती राहतं, तो विषयच नाही ना मंत्र्याचा. साहेब, एक प्रश्न असा आहे की जर विलिनीकरण व्हावं एवढं 30-35 आमदारांना वाटतंय, तर मग नेमकं घोडं अडलंय कुठे? आता मी जे मागच्या मंगळवारी होतो, 100% एकदा आमदारांच्या चर्चेमधून, काही मंत्र्यांच्या चर्चेमधून, काही हे दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यापासून सुनेत्रा पवार सर्व आमदारांना स्वतंत्रपणे भेटणार आहेत. तुम्हालाही भेटतील तर तेव्हा तुम्ही मी तर सांगणारच आहे की मग एकत्र व्हावं म्हणून. हो हो, आम्ही स्वतः बोलणारच आहे. आता दादानंतर चालवणारा लीडर तर आम्हाला पाहिजे ना तिथं कोणतरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.